नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे। 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे। दरम्यान प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून वेळ आहे। 8व्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते। दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे। कोणत्या लेवलसाठी किती पगारवाढ होणार असा प्रश्न पडला आहे। 8व्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेवल 1 ते लेवल 6च्या कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा अंदाज आहे। यासोबत मागे भत्ता कितीने वाढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। 8हा वेतन आयोग 2026 पासून लागू झाला आहे। हा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यासाठी 2027 पर्यंतचा वेळ लागू शकतो। दरम्यान या कालावधीसाठी एरियससुद्धा मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगात 14.27% पगारवाढ झाली होती। त्यानंतर आता 8व्या वेतन आयोगात पगारवाढ 18 ते 24% करण्याची शक्यता आहे। यामध्ये फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका असणार आहे। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। त्यामध्ये बेसिक सॅलरी 18,000 रुपये होती। आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 1.90 ते 2.08 होऊ शकतो। त्यामुळे पगारवाढ चांगली होऊ शकते। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर 1.92 होऊ शकतो। जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित झाला तर बेसिक सॅलरी 18,000 रुपयाहून 34,560 होऊ शकते। यासोबत महागाई भत्त्यात वाढसुद्धा होऊ शकते। सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन 9,000 रुपये, 8व्या वेतन आयोगातील पेन्शन 15,000 ते 20,000 होण्याची शक्यता आहे। कमाल पेन्शन 1.25 लाख होऊ शकते। 8व्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेवल 1 ते लेवल 6च्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडीशी लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।